सलामीची जोडी ओपनिंग पेअर खऱ्या अर्थानं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. शिवाजी खुने आणि त्याच्या सोबतीला बॅटर तानाजी खुने ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये गौरव गायकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं जातं आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची ही मॅच आहे. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती तानाजी खुनेला आपण पाहता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शिवाजी खुने. सातत्यानं कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण शिवाजी खुने यांना पाहतो, परंतु आज गावामधील मॅच आणि गावामधील मॅच असताना सलामीसाठी हा फलंदाज दाखल झालेला आहे. सध्याच्याकडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी खुने. स्ट्रायकिंग एंड वरती तानाजी खुनेला आपण पाहता. मॅचला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा जो मात्र येताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. जर आपण पाहिलं तर जयगावदेव फायटर्स शास्त्रीनगर अंडर-24 अर्थात 24 वर्षाचे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत दोन खेळाडू सोडले तर अक्षय आणि देविदास अँकर. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र सिंग धोनीच्या स्टँड वरनं हा षटकार. जगदीश भाग्यवंत यांचा मोबाईल कोणाकडे असेल तर आणून द्या प्लीज. षटकार त्या प्रेक्षकाचं आपण कौतुक करू. अगदी जर आपण पाहिलं तर महेंद्र सिंग धोनी स्टँड वरती चेंडू अडकला होता. त्याने त्यानंतर सीडी घेतली, स्वतः सीडी वरती चढला आणि बॉलला आणून दिलं. त्याचा मनापासून आभार. जगदीश दादा भाग्यवंत यांचा मोबाईल कोणाकडे असेल तर आणून द्या प्लीज. पहिल्याच बॉलवरती षटकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर पंचांना हा डेड बॉल घोषित केलेला आहे. पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार आला बॅटर तानाजी खुनेच्या बॅटमधून. सुरुवात कशी असावी तर सुरुवात अशी असावी हे सांगत असताना पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. मॅक्सिमम हिट षटकार येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गौरव गायकर राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. पाटल स्वीप सुंदर फटका आणि तदनंतर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळतो फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. त्यानंतर लो व फुल टॉस बॉल होता. तर हा फटका सजवलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 10 धावा स्कोर कार्ड वरती ज्या मात्र अंकित केलेल्या आहेत. पॉवर प्लेचं एकच षटक आहे मित्रांनो. त्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या आणि त्या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये अंकित झालेला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार गौरव. गौरवचा हा बॉल इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळतं. लो फुल टॉस बॉल होता. अगदी जर आपण पाहिलं तर समोर खेळलेला फटका होता. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि पाहता पाहता फेकलाय गौरव गायकरनं हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करणं भरपूर महत्वाचं होतं. तो कमबॅक झालेला आहे गोलंदाजाचा डॉट बॉलनं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट गौरव. चांगला बॉल प्रॉपर यॉर्कर आहे. जर आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असताना प्रॉपरली चेंडू एक्झॅक्टली ज्या जागेवरती लँड होणं अपेक्षित होतं त्या जागेवरती चेंडू लँड झाला आणि पाहता पाहता 1 मोर डॉट बॉल. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती बॅटर तानाजी खुनेचं वर्चस्व राहिलं. त्यानंतर कमबॅक करत असताना गौरव गायकर सांगून देतोय हम भी किसी से कम नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार.
मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न करतात. प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर 2 धावेसाठी फरार होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अगदी आपण पाहिलं तर हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं, परंतु चेंडू हवेत बराच काळ होता. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे, त्याच कारणास्तव दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. तिथे 2 धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तर 12 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकामधला. गुड कमबॅक. गोलंदाज गौरव गायकरचं पण कौतुक करूयात, कारण 2 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा होत्या. त्यानंतर तानाजी कुंडलेला थांबवलं. अंतिम बॉल. तिथे लाईन चांगली पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू आहे, जिथे पंचांना या सिडीज बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. वाईट साडी या सिडीज आपण चेक करणार आहोत. फेअर डिलेव्हरी, डॉट बॉल आणि षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 12 धावा विदाऊट एनी विकेट लॉस. चांगले कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गोलंदाज गौरव गायकरचा. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण आपण पाहिलं तानाजी खुनेच्या बॅटमधून षटकार चौकार, आणि त्यानंतर गौरव गायकरचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली शेवटच्या 4 बॉलवरती धावा दिला फक्त त्यानं 2, आणि 3 डॉट बॉल जे मात्र हाताळलेले आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले संपलाय. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूपेश कराळेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे दुसऱ्या षटकासाठी. पहिलाच बॉल डाऊन द लेग स्टिक. फुललेनचा बॉल होता, लाईन खराब आहे. व्हाईट बॉल पंचांना दर्शवलेला आहे, आणि तिथे एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्डवरती अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या 13 धावा स्कोर कार्डवरती या एक्स्ट्राच्या स्वरूपानं. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर लाईन थोडी खराब आहे. भूपेशला आपण पाहताय, भूपेश कराळे हा गोलंदाज सध्याच्याकडे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात थोडी खराब झालेली आहे. इथे चांगला बॉल, प्रॉपरली यॉर्कर आहे. एक वेळेस असं वाटलं असेल बॅटरला की आता एक्झॅक्टली चेंडू फुललेनचा येईल की काय, परंतु आपण जर पाहिलं तर लोबो फुल टॉस होता. एक्झॅक्टली बॅट लवकर गेली. फलंदाज शिवाजी खुनेला आपण पाहताय, आणि पहिल्या बॉलला डॉट खेळलेले आहेत. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत मित्रांनो. फुल टॉस, बिग हिट, मिस टायमिंग. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर लाल्याकडनं मिस्टेक, आणि कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी खुनेला जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतो. कॉलिंग झाले नव्हते. एक्झॅक्टली 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या जवळ 5 पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला कॉलिंग झाली, आणि त्यानंतर चेंडू हाताला ब्रश होत असताना ही झेल आता धरतीला दान झाल्याने मैदानाच्या आतमध्ये शिवाजी खुनेला एक जीवदान मिळतोय. 2 धावा. संघाची धावसंख्या 15. फुल टॉस बॉलवरती अगदीच आपण पाहिलं तर प्रॉपर मिडलिंग झालं नव्हतं. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. बॅट लवकर गेली, चेंडू थोडा उशिरा आलाय. सरप्राइझिंग डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू जो मात्र अटेम्प्ट केला जातोय गोलंदाज भूपेशच्या माध्यमातून. भूपेश कराळे सध्याच्या घडीला सेन्सिबल गोलंदाजी करत असताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. कौतुक करावं तितकं थोडं शास्त्रीनगर क्रिकेट संघाचा. अंडर 24 वर्षाच्या वयोगटामधील हे खेळाडू आहेत मित्रांनो. सध्याच्या घडीला काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. शिवाजी खुनेसारख्या एक चांगल्या बॅटरला उभं ठेवलं सध्याच्या घडीला गोलंदाज भूपेश कराळेचं कौतुक आपण करूया. कॅच देखील ड्रॉप झाला या ओव्हरमध्ये, जिथे शिवाजी खुनेला जीवदान मिळाला होता. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चेगाव दे फायटर्स शास्त्रीनगर दुधाले पाडा क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत मित्रांनो. चांगले बॉल आतापर्यंत 3 अटेम्प्ट केलेले आहेत. गोलंदाज भूपेशला पण पाहताय, भूपेश कराळे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चांगला बॉल, वेट अँड वॉच. यावेळेस वाट पाहिली, थांबल्याने तदनंतर हा फटका सजवला होता. तिथे जर आपण पाहिलं तर लेग कटरचा वापर सातत्याने जास्त करतो गोलंदाज भूपेश कराळे.
तिथे एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 16 धावा. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकांमधले. गुड बॉलिंग भूपेश कराळे, चांगली कामगिरी आतापर्यंत केली. 4 बॉलमध्ये धावा दिल्यात फक्त 4. आता शेवटचे 2 बॉल स्ट्रायकिंग एंडवरती तानाजी खुने. ओमेश टायमिंग, चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न चांगले राहिलेत आणि तदनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये देवीदास अँकर कडनं मिस्टेक. लाल्यानं चेवलाय. या मॅच मध्ये हा दुसरा झेल. तिथे 2 धावा एकवटताना पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. सेफेस्ट फिल्डर आहे, परंतु जर आपण पाहिलं तर त्याच्याकडनं 2 मिस्टेक झाल्यात भरपूर मोठ्या आणि तिथे 2 जीवदान मिळतात दोन्ही फलंदाजांना. शिवाजी खुनेचा झेल सुटला होता याच ओव्हरमध्ये आणि तिथे देखील शिवाजी खुनेला जीवदान मिळालं. आणि इथे जर आपण पाहिलं तर तानाजी खुनेचा झेल देखील उडाला होता आणि त्याला देखील जीवदान मिळालं. आणि क्षेत्ररक्षक एकच, त्याचं नाव आहे लाल्याकडनं झालेल्या त्या 2 मिस्टेक. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं तिथे. व्हाईट बॉल जो मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. अगदी ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आणि त्यानंतर एक एक्स्ट्राची धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. विकेट गमावली नाहीये ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. एका बाजूनं शिवाजी खुने थोडा स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये, तर एका बाजूनं बॅटिंग चांगली करतोय तानाजी खुने. बिग हिट, शफल झाले, स्वतःसाठी रूम क्रिएट केला आणि त्यानंतर चेंडू दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट केलंय गोड आणि शेवटच्या बॉल वरती केली आहे ही तोडफोड. चेंडू सीमा पार. तानाजी खुनेचं आक्रमण, षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 25 धावा. यासाठीच शास्त्री नंगर संघाला 2 धावांची पेनल्टी आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं, कारण तुमचा 12th मान आहे, त्याचे शूज नाहीयेत, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी. त्या 2 धावा आपण लगेच ऍड करू. यासाठीच 25 झाले होते म्हणजे आता 27 होतील. 27 ऑन द बोर्ड. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालेला आहे मयूर कराळे. हायवे एंड कडनं तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती शिवाजी खुने, तो थोडा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. सुंदर फटका, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि तदनंतर मेजवानी होती ती स्वीकारली आहे आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा चौकार. (31 ऑन द बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. बॅटर शिवाजी खुनेच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. तो थोडा स्ट्रगल करत होता, त्यानंतर हा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, तिथे शॉर्ट फाईन लेगला बीट केला. पुन्हा एकदा लाईन खराब, डाऊन द लेग स्टिक आणि तिथे पंच आमच्याकडे वळाले. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 32 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात जगावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने जर विचार केला तर तानाजी खुनेच्या बॅटमधून धावांची कोंडी फुटली गेली, तर एका बाजूने स्ट्रगल करत होता बॅटर शिवाजी खुने, त्याच्या देखील बॅटमधून हा चौकार येताना आपण पाहिलेला आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, ले बेटा चलिए अगेन, डिपेंड विथ बाउंड्री लाइन के बाहर.
One more big hit. Sixer. अडतीस धावा धाव फलकावरती आहेत. एकंदरीत जर आपण विचार केला तर या दोन फलंदाजांच्या कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये. देवीदास अँकर कडनं झालेली ती मिस्टेक आणि सध्याच्या घडीला बॅटिंग दोन्ही फलंदाज तुफानी करतायत. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी आहे. शिवाजी खुने आणि त्याच्या सोबतीला तानाजी खुनेला आपण पाहताय. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये शिवाजी खुने थोडं स्ट्रगल करत होता आणि त्यानंतर या सिनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत श्री गणेश दहिगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये नारायणगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन जसा पहिला सत्र संपेल आपण टॉस का बॉस मध्ये लगेच रिपोर्टिंग करायची आहे. श्री गणेश दहिगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम नारायणगाव. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती. फुल टॉस आणि तिथे फटका दमदार. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. एक पेक्षा अधिक मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. 39 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस होता तिथे. अगदीच आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. परफेक्ट मिडलिंग झालं नाही. एक्झॅक्टली बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला आणि तिथे जर आपण पाहिलं तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक लाजवाब होताना पाहायला मिळत आहे. तिथे फक्त आलेली ती सिंगल रन. स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकिंग एंडवरती. तानाजी खुने सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे जर आपण पाहिलं तर बेस्ट ऑफ फाईट बीमरचा कॉल क्विकली आलाय पंचांचा. नो बॉलचा इशारा तर आलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळतं. एक्झॅक्टली धावून धावा पूर्ण केलेल्या आहेत 2 आणि तिथे नो चेक. अशा एकंदरीत 3 धावा ज्या मात्र एकवडल्या जातील. नो +2 यासाठीच 42 धावा धाव फलकावरती. आता बॅटिंग करणाऱ्या संघाला खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग एंडवरती असणारा फलंदाजाला आता फ्री हिट बॉल. तानाजी सध्याच्या घडीला 9 बॉल 22 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो. त्याच्या सोबतीला शिवाजी खुनेला आपण पाहताय 7 चेंडू त्यानं खेळले. 14 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. परंतु आता इथे संधी आहे कारण संधी अशी आलेला आहे फ्री हिटचा बॉल बॅटर तानाजी खुनेसाठी. 42 धावा धाव फलकावरती. फ्री हिट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं. फ्री हिट बॉल म्हणजे एकच विकेट ग्राह्य धरली जाते ती म्हणजे रनआउटची. तिथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने हलकी अपील केली होती लेग बिफोर साठी. तिथे 1 धाव आणि संघाची धावसंख्या 43 धावा. धावा धाव फलकावरती. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती. शिवाजी खुनेला आपण पाहता त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. लॉंगेस्ट and biggest. It's out of the park. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती आहेत. 49 ऑन द बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. 49 धाव्यांची भागीदारी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाकडून ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्टील 1 टू गो. शिवाजी खुने त्याच्या सोबतीला बॅटर तानाजी खुने. 1 मोर बिग हिट परंतु यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल आणि 49 ची भागीदारी फायनली फुटली आहे आणि पहिला विकेट गमावला मैदानाच्या आतमध्ये. बॅटर शिवाजी खुने बाद.
होताना पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाजाचं नाव आहे पिनल. पिनल येतात या शेवटच्या ओव्हरमध्ये. 49 धावा फलकावरती शेवटचे 6 बॉल आणि पिनलच्या हातामध्ये चेंडू दिलाय या शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल पिनलचा मिस टायमिंग, चेंडू हवेत डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक. मॅचची सर्वात मोठी विकेट लागली आहे. तानाजी खुने बाद. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर, त्याच्या सोबतीला प्रशांत शेळके. दोन नवीन फलंदाज म्हणजे ओपनिंग जे पेअर जे दाखल झाले होते ते आता डगआउट मध्ये सट आहेत. त्याने त्यांची कामगिरी चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 49 धाव्यांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहिली. शिवाजी खुने, त्याच्या सोबतीला तानाजी खुने. त्यानंतर आता हे दोन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रशांत शेळके. पहिल्याच बॉलवरती पिनलला सफलता मिळते. मागची गोल्डन विकेट त्यानं कॅरी केली सध्याच्या घडीला. येतात दहावीमध्ये शिकत असणारा हा गोलंदाज. वय त्याचं भरपूर कमी आहे परंतु उंची जर आपण पाहिली तर भरपूर मोठी. फुल लेनचा बॉल आणि तिथे नो प्लस सिक्सर, षटकार. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट ऑफ साईड साठी. एक्झॅक्टली आपण चेक करणार आहोत. थर्ड अंपर रेफर केला जातो. खऱ्या अर्थानं रिप्लाय चेक केलं गेलं. एक्झॅक्टली नो बॉल आहे. एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईटचा देखील नो बॉल होता आणि फ्रंट फुटचा देखील नो बॉल होता. एसडीज संघाची धावसंख्या 56 धावा फलकावरती आहेत. सध्याच्या घडीला असेल बॅटिंग करत असताना बॅटर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये जसं दाखल झाला तशी मेजबानी त्याच्यासाठी दिली गेली. एक्झॅक्टली फुल टॉस बॉल, तिथे नो बॉल, त्याच्यावरती षटकार आणि त्यानंतर लगेच बॉल पुढे. 56 धावा फलकावरती आहेत. पिनलनं पहिल्याच बॉलवरती मॅचची सर्वात मोठी विकेट कॅरी केली आणि त्यानंतर लाईन तर थोडी भरकटलाय. फ्री हिट बॉल. ओ फुल टॉस होता, लो फुल टॉस होता. आडव्या बॅटनं खेळल्यात. सुंदर फटका तिथे, क्षेत्ररक्षण सुंदर झालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे जर आपण पाहिलं तर फेकी अॅक्युरेट आली होती. कलेक्शन प्रॉपरली झालं आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 58 धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात, चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये करत असताना पहिल्या डावामध्ये जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. 49 धाव्यांची भागीदारी आणि त्या फिनिशिंग टच देत असताना ज्ञानेश्वर अंदाजे सोबतीला बॅटर प्रशांत शेळके. इथे आडवा बॅटनं फोर्स केला. मस्ट टायमिंग, डाऊन द बॉल. अक्षय तरे त्या ठिकाणी चांगले प्रयत्न राहिलेत. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अक्षयचं त्या ठिकाणी आणि तिथे एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण, कौतुक करायला हवं. कारण अगदी जर आपण पाहिलं तर भरपूर दूरवरनं तो गेला होता. वाईट डिश लॉंगार्डवरनं एक्झॅक्टली काऊ कॉर्नर रिजन पर्यंत तिथपर्यंत तो पोहोचला. चेंडूला पकडलं, तोपर्यंत फेकी झाली आणि त्यानंतर फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण 1 मिनिट थांबवा, फक्त आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली सेफ आहे, चेक केलेलं आहे. गुड फिल्डिंग अक्षय. 59 धावा फलकावरती आहेत. प्रशांत फुल टॉस बॉल होता, तिथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित, त्याच्याकडनं मिस्टेक आणि बॅटिंग करण्याचा रिवॉर्ड 4 धावेचा चौकार.
65 धावा फलकावरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावामधले. स्ट्रायकिंग मध्ये प्रशांत. फुल टॉस. तिथे आडव्या बॅटनं फोर्स केला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. आणि तिथे जर आपण पाहिलं तर आता फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. वेस्ट ऑफ फाईव्ह साठी एक्झॅक्टली चेंडू नो आहे की फेअर आहे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील थोडी सज्ज होताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली सिंगल तर घेतली गेली आहे. कॅच ड्रॉप तर झालेला आहे. यासाठी फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता आणि तिथे स्टील 1 टू गो. ओ अंतिम बॉल उडवलाय तिथे. डाऊन द बॉल. अक्षय तरे वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर पकडला झेल आणि शेवटच्या बॉल बोलती विकेट कॅरी झाली आहे. 64 धावा फलकावरती 65 धाव्यांचं लक्ष. नरेश दादा कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. धन्यवाद नरेश दादा कराळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. मॅच सुरू ठेवू आपणचा. काटाचा कॉल असेल आणि काटा टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? फिल्डिंग घेण्याचा. प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा डिसिजन घेतलाय. खऱ्या अर्थाने श्री गणेश दहीगाव हा संघ तुमच्या समोर आहे. याआधी तुम्ही कधी मॅच खेळलात का यांच्या विरुद्ध? नाही, पहिल्यांदाच होते. प्रथमतः मॅच खेळणार आहेत, परंतु मग या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी वेगळी असेल? नाही, काय नाही. खऱ्या अर्थाने या आयोजनाबद्दल 2 शब्द काय? हा आयोजन तर खूप छान केलेलं आहे. इथे खेळण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आंबेडकर यांचे. खूप शुभेच्छा असेल मॅचसाठी. श्री गणेश दहीगाव या संघाकडे येतोय. खऱ्या अर्थाने या वर्षीचा जर हंगाम पाहिला तर या वर्षी तुम्ही कुठे क्वालिफाय किंवा चषक पटकावलाय का? नाही. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पुन्हा आता बॅकफुटर होतं,
परंतु आता जर नारायणगाव या संघासमोर खेळायचे प्रथमतः मॅच खेळणार आहेत या मॅच मध्ये तुमचं काय माइंडसेट असेल? नवीन वर्ष नवीन सुरुवात करूया. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. ऑनगोईंग मॅच कडे जातो तिथे जोडले जाते कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र राजेशजी मोकणे सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा आंबेडकर चषक 2026चा हा देखणा सोहळा. धन्यवाद कुमार बाबरे सर. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 65 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. शास्त्रीनगर संघाच्या कोणत्याही फलंदाजाला 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर देवीदास दुधाल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. शटअप लेनचा चेंडू होता अगदी जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केला. एक अतिरिक्त धाव्याने संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेलं आहे. पहिलाच बॉल जर आपण पाहिला गोलंदाज जय बिराडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या ओव्हर मध्ये. रफ्तार का सौदागर भूपेश कराळे त्याच्या सोबतीला मयूरला आपण पाहताय पाहायला मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्याच्या घडीला 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नरेंद्र कराळे यांच्याकडनं देखील कॅच प्राइज लागलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी कोणताही फलंदाज जर 3 चेंडू 3 षटकार खेळत असेल तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ फटका सुंदर इनफिल्डला क्लिअर केलं. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सुंदर फटका मयूरच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतो. मयूर आणि भूपेशला आपण पाहताय अगदी जर आपण पाहिलं तर अंडर 24 वयोगटामधील हे 2 बॅटर आहेत सध्याच्या घडीला. सुंदर फटका पुन्हा एकदा स्लाइस केलं होतं परंतु क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर सुपर्ब होताना पाहायला मिळत आहे. मोहन डोंगरे होता त्या ठिकाणी. लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता इथे. नरेश कराळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. 65 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना इथून जिंकण्यासाठी. बॅटिंग चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे क्रिकेट संघानं अगदी आपण पाहिलं तर 64 धावा बनवल्या गेल्या. 49 धाव्यांची पहिली भागीदारी 1 विकेटसाठी. त्यानंतर फिनिशिंग टच आपण पाहिलं ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीला प्रशांत शेळके यांची बॅटिंग आपण चांगली पाहिली. आणि पाहता पाहता 64 धाव्यांपर्यंत या संघाने मजल मारली. 65 धाव्यांचं लक्ष ठेवलं होतं. एक्झॅक्टली 3 चेंडूची अॅक्युरेट फेकी आतापर्यंत झालेली आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूरच्या बॅटमधून एक क्रॅकिंग चौकार आपण पाहिलाय. सध्याच्या घडीला तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. 65 धावा या मैदानावरती तर आपण पाहिलं तर बनल्या जाऊ शकतात परंतु तशा दर्जाची बॅटिंग तुमच्याकडे हवी आहे. त्या दर्जाचे फटके तुमच्याकडे हवेत आणि ते फटके सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. हे 2 धुरंधर मयूर आणि त्याच्या सोबतीला भूपेश कराळे. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये शास्त्रीनगर क्रिकेट संघाची. ओ इथे सुंदर फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये परंतु दूरवड क्षेत्ररक्षक आलेले आहेत. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे पाहता पाहता 2 धावा एक्झॅक्टली कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धावा स्कोर कार्ड वरती ज्या मात्र अंकित केलेल्या आहेत. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं
हे षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर तयार. ओबी गिट करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार. गोलंदाज जय बिराडेला आपण पाहताय, फेकला हा डॉट बॉल. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर बॅटर थोडे शफल झाले होते. एक्झॅक्टली पल्लू स्कूप खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, ते पाहिलं होतं जय बिराडेनं आणि एक चांगला बॉल त्यांना टीम केला. फेकला हा डॉट बॉल. 10 धावा सध्याकडे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओबी गिट करण्याचा प्रयत्न होता. टॅप फटका मित्रांनो आपण पाहताय तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक पेक्षा अधिक मिळणार नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 18 बॉल आणि 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 11 धावा. इक्वेशन आहे आता 18 चेंडू आणि 54 धाव्यांची आवश्यकता आहे. सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपूला आपण पाहता. वेळ वेळ वाचवा मित्रांनो, अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं राहील, याची आपण नोंद घ्या. एक्झॅक्टली अजून ही मॅच जर सोडली तर अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. बॅटलाईट देखील लवकर होते, त्यामुळे वेळ वाचवणं हे भरपूर महत्वाचं राहील. स्ट्रायकिंग वरती मयूरला आपण पाहताय आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपू. सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज जय बिराडेनं धावा खर्च केलेले आहेत 11. 18 चेंडू आणि 54 धाव्यांची आवश्यकता आहे इथून हा सामना जिंकण्यासाठी शास्त्रीनगर क्रिकेट संघाला. दीपू तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पहिलाच बॉल आडव्या बारनं फोर्स केला. सुंदर फटका डाऊन द बॉल. जय बिराडे वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर पकडला झेल आणि हा पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवरती दीपूला सफलता प्राप्त झालेली आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन्स होता, आडव्या बॅटने खेळले होते, हवा तसा टायमिंग झुलला नाहीये. डाऊन दी बॉल जय बिराडेला आपण पाहिलं, एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून फिनिश झाला. चिराग नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. ओ सुंदर फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर चिराग आला बॅटिंग साठी. चिरागच्या बॅटमधून फटका आपण चांगला पाहिला. त्यानंतर अगदी जर आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जो मात्र जाताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्याच बॉलवरती दीपूला सफलता प्राप्त झाली. त्यानंतर हा चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न समोर ठेवला होता. स्विंग अँड मिस. हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. समोर डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर उडलाच नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
स्ट्रायकिंग एंडवरती चिराग. प्रॉपर वाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता तिथे लाईन थोडी खराब. गोलंदाज दीपू या गोलंदाजाची फेकल्या व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सन्माननीय कुमारदादा गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्नेह हार्दिक स्वागत. दादांना विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. ओ इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आणि तिथे डायरेक्ट हिटची मागणी होती. डायरेक्ट हिट तर झाला आणि थर्ड अंपायर आता रेफर केला जाईल. टफ कॉल आहे, क्लोज कॉल आहे. तिथे जर आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा होती. एस्टरक्षे थोडे बेट झाले. शॉट फाईन लेगनं चेंडूला पकडला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली नॉट आउट. बॅटर सेफ आहे पॉपिंग क्रीज वरती. सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन आहे मित्रांनो 14 चेंडू आणि अजूनही 48 धाव्यांची आवश्यकता आहे. स्पीडअप मित्रांनो, स्पीडअप अपेक्षित आहे. अजून आपल्याला जर विचार केला तर 3 मॅचेस कव्हर करायच्यात. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा. प्रॉपरली जर आपण पाहिलं तर चेंडू बॉडीवरती अधललाय. एक्झॅक्टली हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. वेग आहे गोलंदाज दीपूकडे आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना इथे आपण पाहिलं गोल बॅटरला फॉलो केलं. एक्झॅक्टली थोडा शफल झाला होता बॅटर भूपेश आणि त्यानंतर त्याला फॉलो केलं एक्झॅक्टली आणि तिथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 17 धावा फलकावरती. स्टील 1 टू गो. दुसऱ्या ओव्हर मधला हा शेवटचा अंतिम बॉल. इक्वेशन आहे 13 चेंडू आणि 48 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओ रिव्हर्स खेळलेत. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमोरे झालेले आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही आणि या बॉलवरती फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 18 धावा. इक्वेशन आहे 12 बॉल आणि इथून गरज आहे 47 धाव्यांची. बॉल आणि 47 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना इथून जिंकण्यासाठी. शास्त्रीनगर क्रिकेट संघाला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत शेळकेला आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा फलकावरती. 1 विकेट गमावलेली आहे. 65 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे जयगावती स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाकडून. इक्वेशन 12 बॉल 47 धाव्यांची आवश्यकता. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत शेळके हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती भूपेश. 12 चेंडू आणि 47 धाव्यांची आवश्यकता. हायवे एंड कडनं गोलंदाज प्रशांत शेळके राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल समोर टाकला होता. समोर मारला. वाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत ते बनतील दर्शक आणि एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा रेषा पार. भूपेच्या बॅटमधून
पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. इक्वेशन आहे 11 बॉल 43 धाव्यांची आवश्यकता. ऑल ओव्हर फुल टॉस होता. आडव्या बॅट नॉन साइडला खेळलेले आहेत. क्षेत्रक्षक डीप मध्ये जे बिराड येतात तिथे एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. भूपेश लातेच कारणास्तव रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सिंगल प्लस चिराग हा फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. गौरव संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. शेवटचे 10 बॉल 42 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर भूपेश बिग हिट केला. याच कारणास्तव त्यानं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. विकेट सॅक्रिफाईस का केली आहे हे सांगत असताना भूपेशच्या पाठमधून आला हा मॅक्सिमम हिट षटकार. क्रुशियल मुवमेंट वरती षटकार आलाय. प्रशांत शेळकेच्या विरोधामध्ये ठोकलेला हा मॅक्सिमम हिट. संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. शेवटचे 9 बॉल आणि इथून 36 धाव्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली पाहायला मिळते. बॅटर भूपेशला आपण पाहताय. ओ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे. सुंदर चेंडू राहिला गोलंदाज प्रशांत शेळकेचा. फेकला हा डॉट बॉल. इक्वेशन 8 चेंडू आणि 36 धाव्यांची आवश्यकता आहे. दिल्ली अभी बहुत दूर. बॅटिंग चांगली करायची आहे. 8 चेंडू मध्ये 6 षटकार कंपल्सरी खेळावे लागतील बॅटर भूपेश या फलंदाजाला. समोर मारला सुंदर फटका. बॅक टू द बॉलर. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 31. 31 धावा फलकावरती. आता शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. सुंदर फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर येतात जय आणि तिथे प्रयत्न त्याचे चांगले राहिले होते. आणि त्यानंतर 3 क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना फक्त एकच धाव आत्ता तरी घेतलेली आहे. क्षेत्ररक्षकामध्ये तडफड पडझड धडपड आपण पाहिली परंतु एकच धाव घेणार होते बॅटिंग करणार दोन्ही फलंदाज. एक धाव आले आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जातात. 32 धावा इक्वेशन आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि 33 धाव्यांची आवश्यकता. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी गोलंदाज धनाजीला आपण पाहता सध्याच्या घडीला. 6 चेंडू आणि 33 धाव्यांची आवश्यकता. पहिला बाहेर. सुंदर फटका. चेंडू सीमा रेषा पार. सिक्सर.
5 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. स्पर्धेचा नियम, बॉल हरवला, फुटला किंवा खराब लागतो कोणत्याही सिच्युएशनला तर देखील नवाच बॉल देण्यात येतो, याची आपण नोंद घ्या. बॉलवरती षटकार आला. बिगिट करण्याचा प्रयत्न होता तिथे. व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. एक्स्ट्राची एक धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. एकोणचाळीस धावा फलकावरती. शेवटचे 5 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता. मॅच बॉल आलेला आहे. पाच चेंडू आणि 26 धावा हे समीकरण मॅच बॉल आलेला आहे. आणि ज्या प्रेक्षक वर्गाने मॅच बॉल आणून दिलेला आहे त्यांचा मनापासून आभार. पाच चेंडू 26 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती भूपेशला आपण पाहताय एकटा लढतो आपल्या संघासाठी. चांगला चेंडू, प्रॉपर यॉर्कर क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत प्रशांत शेळके. फेकी ॲक्युरेट आलेली आहे. रनआउटची संधी, कलेक्शन प्रॉपरली झालाय. शिवाजी खुणेला आपण पाहता इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये तिथे थर्ड अंपायर रेफर केला जातोय. एक्झॅक्टली भूपेशला देखील माहिती आहे की रनआउटची विकेट त्याची आहे, तो निघून आलाय. परंतु आपण चेक करणार आहोत. पहा क्षेत्ररक्षण पहा आणि त्यानंतर प्रशांत शेळकेची फेकी पहा. लाजवाब ॲक्युरेट फेकी आणि कलेक्शन शिवाजी खुणेचं लाजवाब. तिथे आउट. फलंदाज रनआउटच्या सर्वांमध्ये बाद. ज्या फलंदाज भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर फटका त्याने चांगला खेळला होता. प्रयत्न देखील चांगले राहिले होते भूपेशचे, परंतु त्याच्या देखील प्रयत्नाला या मॅच मध्ये अपयश येताना पाहायला मिळतं. तर सामना पूर्णपणे जर आपण पाहिला तर खुला होताना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली शेवटचे बॉल इथून शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 25. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. इथून ॲक्युरेट जर 4 चेंडू लिगल फेकले, 4 चेंडूवरती 4 षटकार जरी आले तरी इथून जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे क्रिकेट संघ हरूच शकत नाही, कारण 4 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रॉपर यॉर्कर डॉट बॉल. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेवटचे 3 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती षटकार तिथून संजीवनी प्राप्त करून देणारा तो षटकार होता. एक्झॅक्टली असं वाटलं का तिथून षटकार भूपेशच्या पाठमधून येतील की काय, परंतु तिथून कमबॅक केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, डांडिकुल विकेट, फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता. या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 64 धावा बनवल्या गेल्या होत्या. 65 धाव्यांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु प्रत्येक गोलंदाजाने आपली कामगिरी चांगली बजावली आहे. जय बिराडीला आपण पाहिलं, प्रशांत शेळके त्याचबरोबर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धनाजी तिथे स्लाइस केलंय डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. मोहनकडनं मिस्टेक झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली असं वाटलं की चेंडू पकडलाय की काय, परंतु सेकंड टेमला ज्यावेळेस चेंडू गॅदर करण्याची वेळ आली त्यावेळेस चेंडू निसटला हातातून आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. 1 चेंडू 24 धाव्यांची आवश्यकता.
ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. एक्झॅक्टली कुशीमध्ये घेण्याचा प्रयत्न होता कॅशला, परंतु कॅश सुटलाय आणि तिथे गोलंदाज दिल तुटलाय. 1 बॉल 24 धावांची आवश्यकता. बॅटर तयार. शेवटचा बॉल तिथे सुंदर यॉर्कर आणि हा सामना संपला. सामना जिंकला जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाने. अभिनंदन टीम. हार्ड अँड टफ लक टीम शास्त्रीनगर. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. तुमचा चांगला खेळ आम्ही पाहिलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आपण आता देणार आहोत. अकरा चेंडू आणि 23 धावांची विस्फोटक फलंदाजी पहिल्या डावमध्ये आपण पाहिली. तो तानाजी खुने ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेक हँड करा. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जे मात्र देणार आहोत. तानाजी खुने काय